प्रत उन्नत होण्यास पात्र असणाऱ्या पुण्यवानाचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. नास्तिक, मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहे, ज्यांनी पूर्ण पुण्यकर्मे केली आहेत आणि पापकर्मे नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकार करू शकतात आणि क्रमशः भगवंताच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात. त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतावर ध्यान करू शकतात. आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे. अशी उन्नती कृष्ण भावनाभावित शुद्ध भक्ताच्या सत्संगामध्ये शक्य होते, कारण महान भक्ताच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो. राहिलेला पॅरेग्राफ नंतर वाचू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. हरे कृष्ण. तर भगवद्गीतेतला 7वा अध्याय आहे. 7व्या अध्यायाचं नाव काय आहे? वाचा. ज्ञान विज्ञान योग. ज्ञान आणि विज्ञान मध्ये फरक काय माहितीये का? ज्ञान म्हणजे जे आता आपण शिकत आहोत, आत्मा काय, परमात्मा काय, आपलं स्वतःचं स्वरूप, हे शरीर, मायाशक्ती, प्रकृतीचे 3 गुण आणि परमात्मा परब्रह्म भगवान श्रीकृष्ण, ह्या सगळ्यांना जाणणं म्हणजे खरं ज्ञान आहे. समजलं? आणि ह्या ज्ञानाची जेव्हा अनुभूती येईल, म्हणजे अनुभव येईल, त्याला काय म्हणतात? विज्ञान म्हणतात. म्हणजे समजा मी तुम्हाला शिकवलं की साखर गोड आहे, काय शिकवलं तर ते काय झालं? ज्ञान झालं. पण साखर जेव्हा तुम्ही तोंडात टाकल्यावर त्याचा अनुभव येईल, त्याला काय म्हणतात? विज्ञान. तर ज्ञानाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? विज्ञानात झालं पाहिजे. म्हणजे
अनुभूतीमध्ये झालं पाहिजे. आलं का लक्षात? पण हे अनुभूतीमध्ये कधी येईल ते या श्लोकात सांगितलेलं आहे. काय अनुवाद या श्लोकाचा बघा, वाचा परत एकदा कोणीतरी. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहे आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहे, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निष्ठेनं कोण युक्त होऊ शकतो याचं उत्तर भगवान कृष्णांनी या श्लोकात दिलेले आहे. येषाम त्वंत गतम पापम. अंत, अंत म्हणजे काय? ज्याचं अंत झालेलं आहे, पापांचा अंत झालेला आहे. आणि पुण्यकर्म नाम, आणि जो पुण्यकर्म ज्याची फलीभूत झालेली आहे, असा व्यक्ती पूर्णपणे द्वंद्वातनं मुक्त होऊन भगवान कृष्णांच्या सेवेत युक्त होऊ शकतो. तर दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र असणाऱ्या पुण्यवानांचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. नास्तिक, मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. नास्तिक आहेत, भगवंतावर श्रद्धा नाही, धार्मिक शास्त्रावर श्रद्धा नाही, साधू संतांवर श्रद्धा नाही, अशा व्यक्तींना काय म्हणतात? नास्तिक. तर कपटी, मूर्ख आणि नास्तिक लोकांना या द्वंद्वातून पार होता येत नाही. आपल्या जीवनात ज्यांनी धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहे, ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत, पापकर्मे नष्ट केली आहेत, तेच केवळ भक्तियोग स्वीकार करू शकतात. क्रमशः भगवंताच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात आणि क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतावर ध्यान करू शकतात. अशी उन्नती कृष्ण भावनाभावित शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते. कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो. मोह म्हणजे नक्की काय आहे? कोण सांगेल मोह म्हणजे नक्की काय? मोह म्हणजे आशा. बरोबर आहे, आशा पण आहे. आणि ही आशा कशातनं उत्पन्न होते माहिती का? त्याला अज्ञान म्हणतात. अज्ञानातनं आशा उत्पन्न होते, त्याला मोह म्हणते. मोह म्हणजे थोडक्यात भ्रम. मोह म्हणजे काय? भ्रम उत्पन्न होतो. म्हणजे भ्रम काय उत्पन्न होतो? मी या भौतिक जगात सुखी होऊ शकतो, हा सगळ्यात मोठा भ्रम आहे किंवा मोह आहे. मग हा मोह जो आहे पारिवारिक आसक्तीचा, प्रॉपर्टीचा, पैशाचा, संपत्तीचा, नातेवाईकांचा, हा सगळा मोह आहे. मोह म्हणजे काय म्हणलं? भ्रम. हा सगळा काही आहे? भ्रम आहे. आणि हा भ्रमाचा भोपळा कधी ना कधी फुटणार आहे. जसा फुगा फुटतो तसा हा भ्रम काय होतो? फुटतो पावलोपावली. मग ते भ्रम तुटल्यावरती जीवात्म्याला शोक, दुःख, कष्ट याचा अनुभव होतो. आलं का लक्षात? अरे रे रे, मी तर असा विश्वास ठेवला पण आता माझ्या वाट्याला हे आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं? भ्रम तुटला. आलं का लक्षात? भ्रम, अरे तुम्ही भ्रमातच आहे अजून. मग तुम्हाला ज्या वेळेला वाईट अनुभव येतो त्यावेळेला कळतं की अरे मी तर भ्रमातच होतो आजपर्यंत. असं संपूर्ण आयुष्यभर माणूस भ्रमातच जगतो आणि शेवटी मृत्यूच्या वेळेला त्याचा सगळा मोह नष्ट होतो. आलं का लक्षात? म्हणून हा मोह नष्ट करण्यासाठी सतत साधुसंग पाहिजे. आणि सतत साधुसंगातून श्रवण केल्यावर मोहातनं माणूस मुक्त होतो. आणि तेवढं सोपं नाही, या मोहातनं मुक्त होणं सोपं नाही. म्हणून या ठिकाणी भक्तिविनोद ठाकूरांचं एक भजन आहे, त्यामध्ये त्यांनी माणूस कसं जन्मापासून मरेपर्यंत कसा मोहात अडकत जातो ते फार सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. भुलिया तोमारे संसारे असिया, पे नानाविध व्यथा. भुलिया तोमारे म्हणजे तुमचा विसर पडल्याने, भगवंताला भुलल्यामुळं, भगवंतांना भुलल्यामुळं, विसरल्यामुळं जीव कुठं आलेला आहे? संसारात आलेला आहे. या संसार म्हणजे भौतिक संसार. भौतिक जगत जे आहे त्याला संसार म्हटलेला आहे. आणि हा संसाराला कधी कधी दावानल म्हटलेला आहे. कारण हे वनात लागलेल्या आगीप्रमाणे सगळे जीव याच्यामध्ये होरपळून निघत आहे. बरोबर?
पेये नानाविध व्यथा, अनेक नाना प्रकारच्या व्यथा तो भोगत आहे. तोमार चरणे आसियाची आम्ही, तोमार चरणे म्हणजे आता तुमच्या चरणी आम्ही आलो आहोत. बलिव दुःखेर कथा म्हणजे आता तुमच्या चरणी येऊन मी माझी दुःखाची कथा, ही जीवात्म्याची कथा आणि जीवात्म्याची व्यथा आहे ना, फार भयानक आहे. जीवात्म्याची कथा, प्रत्येकच जीवन एक ट्रॅजेडी आहे. पहा, माणसाला कधी कधी वाटतं की माझ्या जीवनात लय दुःख आहे, पण तुम्हाला ज्या वेळेला दुसरा व्यक्ती येऊन दुःख सांगतो ना, अरे कळतं ह्याच्या पण जीवनात एवढं मोठं दुःख आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येकाच्या जीवनात एक एक अशी दुःखाची गाथा आहे. तिचं लिहायला बसलं तरी ग्रंथ तयार होईल. आलं का लक्षात? मग एवढं त्यानं सोसलेलं आहे जीवनामध्ये, कष्ट, दुःख, विश्वासघात, बेईमानी, हे सगळं सोसलेलं आहे. आणि हे सगळं सोसल्यानंतर तो आपली कथा कुणाला सांगतो? इतर चार चौघांना सांगतो. आणि कोणी सांगायला पण कधी कधी मिळत नाही, कारण या जगामध्ये प्रत्येक जण इतका दुःखी आहे की दुसऱ्याचं ऐकून घ्यायला पण त्याला सवड नाही. तो म्हणतो, अरे माझ्या जीवनात एवढं, तुझं कुठं ऐकून घेऊ. म्हणून सगळ्यात बेस्ट वे काय, आपली व्यथा आणि कथा कुणाला सांगावी? भगवंताला सांगावी. काय म्हणतायत पा भक्ती विनोद ठाकूर, जननी जठरे चिलाम जखोन विषम बंधन पाचे. जेव्हा मी मातेच्या गर्भात होतो तेव्हा मला उलट टांगून ठेवलं होतं. विषम बंधन पाशे, चिलाम जखोन, असं जखडून ठेवलं होतं. आईच्या गर्भामध्ये जेव्हा जीव येतो तेव्हा भागवतमध्ये जीवाचा जन्माचं पूर्ण म्हणजे मेडिकल सायन्सला पण माहित नाही तेवढं भागवतमध्ये वर्णन केलं. म्हणजे जीव जेव्हा प्रवेश करतो, पित्याच्या वीर्याद्वारे मातेच्या गर्भात प्रवेश करतो, तर तुम्हाला माहितीये का, त्याच्यामध्ये हजारो शुक्राणू असतात, पण त्यापैकी एखाद्यालाच शरीर त्यात धारण करायची संधी दिली जाते. म्हणजे मनुष्य जीवन एक दुर्लभ आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शरीर तयार कसं होतं मातेच्या गर्भात, कपिल मुनी माता देवहूतीला विस्तृत वर्णन करतात 3ऱ्या स्कंदात. पहिला एक असा बुडबुड तयार होतो वाटाण्याच्या आकाराचा, मटर किंवा वाटाणा बैठलाय तेवढा बुडबुड तयार होतो. आणि त्या बुडबुड्याला 9 छिद्र असतात. किती? 9. म्हणून या देहाला नवद्वारपूर म्हणतात. नवद्वारपूर म्हणजे काय? एक शरीर म्हणजे एक नगरी आहे आणि या नगरीला 9 द्वार आहेत. कुठली द्वार आहेत माहितीये का? 2 डोळे, 2 नाकपुड्या, 1 तोंड, किती झाले? 2 कान, आणि खाली 2 आहेत, 1 मूत्रमार्ग आणि एक गुदमार्ग. बरोबर, 9 झाले. म्हणून याला 9 द्वार म्हणतात. आणि वैशिष्ट्य पहा, या 9 द्वारातून फक्त घाणच बाहेर येते, काही चांगले पदार्थ बाहेर येत नाहीत. म्हणजे शरीर जे आहे, हे शरीर आतमध्ये घाणेरड्या पदार्थांनीच भरलेलं आहे. म्हणून या शरीराला पिशवीची संबोधना दे. ज्या पिशवीमध्ये मलमूत्र, मांस, रक्त, हाडे, मज्जा, चेत असं सगळं भरलेले पदार्थ या शरीरामध्ये आहेत. पण मोह इतका प्रबळ आहे, अशा घाणेरड्या पदार्थांनी भरलेल्या शरीराचं मात्र मनाला इतकं आकर्षण आहे की जीवात्म्याला असा पूर्ण विश्वास वाटतो, हे शरीर मला पूर्णपणे सुख देईल, हे शरीर मला सुख देईल. आणि या शरीराला सुखी करण्यासाठी जीवात्मा धडपड करतो, झटपट करत असतो. म्हणजे शरीर जे आहे, शरीराची वास्तविक स्थिती ही आहे की शरीर हे मलमूत्र, हाडे, रक्त, मज्जा, मांस यांनीच भरलेलं आहे. या शरीरात काही फार चांगल्या गोष्टी नाही आहेत. आणि हे शरीर अशा नश्वर पदार्थांनी भरल्यामुळे ते सतत कष्ट देत आहे. परंतु जीवात्म्याला काय वाटतं, पण वर करणी हा जो जीवात्मा आहे त्या शरीराला अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयास करतो
10 वेळा परफ्यूम मारतो माणूस, का तर सुगंध यावा म्हणून, नाही का? आणि मेकअप करतात, पावडर लावतात, स्नो लावतात, आणि केस पांढरे झाल्यावरती त्याला काळे करण्याचा प्रयास करतात. पुन्हा ते केस काही कालांतराने टक्कल पडलं तर त्याच्यावर सर्जरी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. केस उगवावेत म्हणून ट्रान्सप्लांट म्हणतात, हेअर ट्रान्सप्लांट. ते हेअर ट्रान्सप्लांटसाठी, स्किन केअरसाठी करोडो रुपयाची इंडस्ट्री आहे, माहितीये तुम्हाला? करोडो रुपयाची इंडस्ट्री, कॉस्मेटिक इंडस्ट्री, सौंदर्य प्रसाधने, की जो देह फार फार तर 70 वर्ष, 80 वर्ष किंवा 100 वर्ष टिकणार आहे, त्या देहाचा एक एक अवयव त्याला टिकवण्यासाठी, त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी इतका करोडो करोडो रुपये त्याच्यामध्ये ओतले जात आहेत. परंतु जो सनातन शाश्वत आत्मा आहे, की जो या देहामध्ये मोहामध्ये फसलेला आहे, त्याच्या मुक्तीसाठी मात्र कोणी काही प्रयास करत नाही. हे किती दुर्दैवी गोष्ट आहे पहा, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे माहितीये का? आपलं मन जे आहे, आपलं मन भगवान श्रीकृष्णांना दिलं पाहिजे. या मोहातनं काढून, संसार रूपी मोह आहे, या मोहात फसलेलं आहे मन, त्या मोहातनं काढून ते मन कुणाला दिलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांना. तर द्वारकेमध्ये एक भगवान श्रीकृष्ण त्यांच्या 16,108 राण्यांसोबत राहत होते. आणि भगवान श्रीकृष्णांनी एकदा अशा लीला केली, एका राजाचा उद्धार करायचा होता. द्वारकेमध्ये एक मोठी विहीर होती, अजून पण ती विहीर आहे. आम्ही जाऊन बघून आलो, त्या द्वारका यात्रेला गेलो होतो तेव्हा ती विहीर बघितली होती. ज्या विहिरीमध्ये हा राजा पडला होता, पण तो कुठल्या रूपात होता माहिती? तो पालीच्या रूपात होता. हा राजा जो आहे पाल झाला होता. या राजाचं नाव आहे नृग. काय नाव आहे? नृग. 10व्या स्कंदात ही कथा आहे. भगवान कृष्णाने नृग राजाचा उद्धार कसा केला? कारण पहा, माणूस किती जरी उच्च स्तरावरती असला तरी त्याचं कोणत्याही क्षणी झटकन खाली अधपतन होऊ शकतं, म्हणजे त्याचं पतन होऊ शकतं. पतन म्हणजे काय? तर एकदम तो निम्न स्तरावरती, निम्न पशु पक्षी किड्यांच्या जन्माला तो जाऊ शकतो. इंद्र पदावरती असलेला जीव सुद्धा तो किडा होऊ शकतो, डुक्कर होऊ शकतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, या जन्मी आणि पूर्वजन्मी ज्यांची पाप कर्मे नष्ट झालेली आहेत, म्हणजे आपण एकतर आपला हा जन्म नाही, आपण अनेक लाखो करोडो जन्म घेतलेले आहेत, आणि त्या अनेक अनेक जन्मात जे पाप कर्म केलेलं आहे, त्या पाप कर्मांचा अंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यक्ती भगवंताकडे येऊ शकत नाही. हा जो नृग राजा आहे, हा इक्ष्वाकू कुळामध्ये, ज्या कुळामध्ये भगवान रामचंद्र आले, रामचंद्रांचे पूर्वज आहे थोडक्यात, एवढा उच्च कुळातला महापराक्रमी राजा, पृथ्वीचा सम्राट होते ते. आणि ह्यांची ख्याती काय होती माहिती का? इतका दानी होता, इतका दानी, की त्यांच्या इतकं कोणी दान करत नव्हतं. कुठलाही याचक आला आणि तो कधी वापस जाणार नाही रिकाम्या हाताने. इक्ष्वाकू वंशातले, चंद्रवंशातले किंवा सूर्यवंशातले सगळे राजे आहेत, अतिशय दानी होते. आणि सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती, धान्य, जे पाहिजे ते दान द्यायचे, जे पाहिजे ते. कसं काय बरं? कारण आर्थिक सुबत्ता एवढी प्रचंड होती. कारण हे राजे जे आहेत ना, हे धर्माने, नीतिनियमाने, धर्मशास्त्रात सांगितलेल्या नियमाने राज्य करायचे. आणि धर्मानं जो पालन करतो तर प्रकृती त्याला सहाय्य करते. हे गणित आहे, समीकरण आहे. जो राजा धर्माने वागतो, स्वतःच्या जीवनामध्ये धर्माने राज्य करतो, त्याच्या प्रजेला बरोबर वर्णाश्रम धर्म, म्हणजे ज्या त्या वर्णानुसार प्रत्येक व्यक्ती आचरण करायचा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, त्या पूर्वीच्या काळी
आपापल्या धर्मानुसार नियत कर्म करायचे लोक. असं नाही की वाटेल तो व्यक्ती आता वाटेल तो कर्म करायला लागतो, नाही का. त्याची योग्यता असो किंवा नसो, पात्रता असो नसो. आजकाल प्रत्येकाला काय वाटतं माहितीये का, मी मॅनेजर व्हावं कंपनीत, मी बॉस व्हावा, मी कंपनीचा मालक व्हावा, मी करोडपती व्हावं. मग सगळ्यांनीच अशी इच्छा असेल तर सगळे होऊ शकतात का? का होऊ शकत नाहीत? तशी पात्रता पाहिजे. शिपाई आहे, शिपाई कधी मॅनेजर होईल का? नाही होऊ शकत. तसं शिक्षण, तसं कौशल्य, ज्ञान, विद्वत्ता तसं पाहिजे ना त्याला. तसं नाही पाहिजे. तसं नसेल तर होऊ शकेल का? पण महत्वाकांक्षा लोकांच्या इतक्या वाढलेल्या आहेत. म्हणून आपली पात्रता काय आहे, आपलं कौशल्य काय आहे, माझी कशामध्ये माझी निपुणता आहे, ते लोक बघत नाही. आणि आईवडिलांना पण काय वाटतं, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. पण तशी जर पात्रता नसेल तर होईल का? नाही होत. परिणाम काय, लोक निराश होत चालले. निराशा आले की लोक काही करतात निराशेच्या भरामध्ये. म्हणून पूर्वीच्या काळी आहे ना, गुरुकुल सिस्टम का होती, गुरुकुलमध्ये गुरु बरोबर त्या शिष्याचं किंवा तो मुलगा जो आलेला आहे त्याचं गुण काय हेरायचे. हे कशामध्ये, शेती कामामध्ये या प्रवीण आहे का, अकाउंटमध्ये प्रवीण आहे का, हा लोहार काम, सुतार काम का, ब्राह्मण्य कर्मामध्ये प्रवीण आहे, यजन याजन पठन पाठन, ते गुरुना बरोबर कळायचं, त्याचा कल कुणीकडे आहे आणि त्यानुसार त्या व्यक्तीला तसं प्रशिक्षण द्यायचं. तर आजकाल काय आहे, सगळे एकाच वर्गात, आलं का लक्षात, आणि सगळ्यांना एकच शिक्षण, त्यामुळं सगळा सावळा गोंधळ समाजामध्येच. गुरुकुलमध्ये तो मुलगा जो आहे आई वडिलांपासून लांब राहायचा. म्हणजे जसं प्रल्हाद महाराजांची दिव्य शिकवण हा जो ग्रंथ तुम्ही वाचला, त्याच्यावर प्रश्नोत्तरे लिहिले, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न मी टाकला होता, तुम्हाला आठवत असेल तर. प्रभुपाद सांगतात की पूर्वीच्या काळी गुरुकुलामध्ये मुलं गेल्यानंतर खूप नियम असायचे. त्यापैकी एक नियम कोणता होता? हा, ब्रह्मचर्य एक आहे, पण प्रभुपादांनी दुसरं सांगितलेलं आहे. एक नियम, हा, लांब राहायचं आणि गुरुच्या आज्ञा पाळायचंय. तो किती श्रीमंत बापाचा असला तरीही गुरुच्या आश्रमामध्ये त्याने झाडू मारला पाहिजे. का अशी सिस्टम होती? कारण तो व्यक्ती जो आहे तो त्याच्या अंगी नम्रता आली पाहिजे, गुरुच्या प्रती शरणागती आली पाहिजे. जर शरणागती नसेल तर तो ज्ञान घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. जसं मला सांगा, एकदा एक माठ आहे, एक कथा आहे, एक माठ आहे आणि त्या माठावरती एक झाकण होतं. त्या माठावरती झाकण होतं. तर ते झाकण त्या माठाला विचारतं की काय रे माठ्या, तू तुझ्याकडे जो कोणी येतो, पेला येतो, तांब्या येतो, बाटली येते, घागर येते, सगळ्यांना तू पाणी देतो, मला कधी पाणी दिलं नाही. कोण कोणाला विचारतं? झाकण माठाला विचार. तर माठ काय उत्तर देतो माहितीये का? माठ उत्तर देतो की अरे झाकणा, तू माझ्या डोक्यावर बसलायस. कुठं? हे जे लोक येत आहेत, पेला असेल, हे कुठं येतात? माझ्या खाली येतात. आपण चावी चालू केल्यावर कुठं धरतो ग्लास? खाली का वर? वर धरल्यावर पाणी येईल का? तो माठ म्हणतो की जे लोक माझ्याकडे रिकामे येतात, पहिली गोष्ट रिकामे असतात ते, आणि दुसरं ते माझ्या खाली येतात, म्हणून मी त्यांना पाणी देतो. तू माझ्या डोक्यावर बसलायस, तुला कसं पाणी मिळेल? आयुष्य गेलं तरी तुला पाणी मिळणार नाही. तर शिकायचं तात्पर्य काय? गुरुकडून ज्ञान ग्रहण करायचं असेल तर गुरुच्या चरणाशी बसलं पाहिजे. का डोक्यावर बसून चालेल? नाही, चरणाशी बसून त्याची नम्रपणे सेवा केली पाहिजे. तर गुरु काय करतात? अशा प्रामाणिक शिष्याला ज्ञान देतात. म्हणून तो किती श्रीमंत बापाचा मुलगा असला तरी त्याने काय केलं पाहिजे? नम्रपणे सेवा केली पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा हे दाखवून दिलं. भगवान श्रीकृष्णाने बलराम उज्जैनला 64 दिवस
गुरुच्या आश्रमामध्ये गेले होते आणि गुरुच्या आश्रमामध्ये राहून त्यांनी 64 कला 64 विद्या प्राप्त केली होती. त्यांचे गुरूंचं नाव सांगा आता. सांदीपनी मुनी. भगवान कृष्णांचे गुरु कोण? सांदीपनी मुनी. आणि भगवान श्रीरामांचे गुरु कोण? वशिष्ठ मुनी. आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचे गुरु कोण? ईश्वरपुरी. चैतन्य महाप्रभूंचे गुरु कोण? ईश्वरपुरी. ईश्वरपुरीने हरे कृष्ण महामंत्र दिला. तसं भगवंतांना माहिती आहे. पण भगवंत का ही प्रोसेस फॉलो करतात बरं? का तर सगळ्या जीवात्म्यांना शिकवण देण्यासाठी, आदर्श घालून देण्यासाठी. भगवान स्वतः गुरु करतायत. भगवान कृष्ण आदी वंदे कृष्णम जगद्गुरुम, ते अखिल जगताचे गुरु आहेत. सगळ्यांना ज्ञान त्यांच्यापासून येतं. पण भौतिक जगात अवतार घेतल्यावरती भगवान कृष्ण गुरु का घेतात? कारण त्याशिवाय माणसांना एक आदर्श प्रस्थापित होणार नाही. आदर्श प्रस्थापित, अरे भगवंतानी गुरु केले, मग आपल्यालाही केला पाहिजे. आपल्यालाही केला पाहिजे. नगरहून येताना एक व्यक्ती माझ्या जवळ बसला होता. तो काय म्हणत होता माहिती? मला माझी बहीण म्हणते तू गुरु करून घे, गुरु करून घे. पण तो म्हणत होता की माझा गुरूंवरती विश्वास नाही. आजकालच्या गुरूंवरती विश्वास नाही. त्यामुळे मी काय करतो, मी आपलं मनाचे श्लोक वाचतो, सकाळी थोडं नामस्मरण करतो, हे करतो. मला नाही वाटत गुरु स्वीकार केला पाहिजे. पण तो व्यक्ती काय आहे? अज्ञानात आहे. त्याला हे ज्ञान कधी येईल का? कधी सुद्धा येणार नाही. कारण का? हे भलेही तो 1000 वेळा ग्रंथांचा अध्ययन करो, स्वतः गीता वाचो, स्वतः भागवत वाचो, रामायण वाचो, पण तो ह्या तत्वात कधी प्रवेश नाही करू शकत. त्याच्या जीवनात कधी हे तत्व आचरणात येणार नाही. काय येणार नाही? गुरु नाही केलेला. बरं, असं नाही की काही बंधू गुरु आहेत म्हणजे काही खरा गुरु आहेच नाहीये, असं नाहीये. काही बंधू गुरु आहेत, पण याचा अर्थ म्हणजे कसा आहे की काही नोटा खोट्या आहेत चलनामध्ये, काही नोटा काही आहेत बनावट नोटा आहेत. 500च्या 200च्या काही बनावट नोटा आहेत. म्हणून खऱ्या नोटा आहेतच नाहीत का? खऱ्या नोटा पण आहेत ना चलनामध्ये. मग काय केलं पाहिजे? आपण सज्ञान झालं पाहिजे. खरी नोट कुठली, खोटी कुठली ओळखली पाहिजे. तसं खरा गुरु कुठला, खोटा गुरु कुठला, खरं ज्ञान देणारा प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेतला प्रामाणिक साक्षात्कारी आचार्य कुठला, हे ओळखण्यासाठी तेवढी बुद्धी अक्कल आपल्याला पाहिजे. अन्यथा काय आहे, असे पण लोक आहेत बंगालमध्ये 20 रुपये दिलं की दीक्षा देतात. ते म्हणतात 20 रुपये दे, तुला काय करतो? दीक्षा दे. त्याचा काय उपयोग नाही. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांच्या प्रमाणे आध्यात्मिक गुरुला शरण गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि तोपर्यंत भौतिक जगाचं स्वरूप, आपलं आत्मस्वरूप, भगवत स्वरूप या गोष्टी कधी कळणार नाहीत आपल्याला. बरं, हा विषय कशावरनं आला होता आपला? मोहातनं बाहेर पडण्यासाठी. तो मोहाची ती कथा काय होती? नृग महाराज, नृग. तर नृग राजाचं पतन का बरं त्यांना पाल झाले होते? ते पाल माहितीये ना? तर सांगायचं तात्पर्य काय, इतका मोठा दानी राजा लाखो करोडो गायी दान द्यायचा. गायी, सोन्याची झूल पांघरलेल्या गायी, सोन्याचे अलंकार घातलेल्या गायी, अशा हजारोनी गायी दान केल्या होत्या. आणि भगवान श्रीकृष्णांना ती व्यक्ती म्हणते की या जगातले, विश्वातले सगळ्यात दानी व्यक्तींच्या नावामध्ये तुम्ही माझं नाव पाहिलं असेल. उद्धार झाल्यावर तो म्हणतो नृगराजा. म्हणजे काय झालं की द्वारकेतले सांब वगैरे जे आहेत ते एका विहिरीमध्ये डोकावून पाहताना एवढी मोठी पाल त्यांना दिसते. भगवान श्रीकृष्ण काय करतात? त्या विहिरीमध्ये हात लांब करून त्या पालीला स्पर्श करतात. आणि त्या पालीला स्पर्श केल्यावर त्या पालीच्या देहातने एक दिव्य पुरुष बाहेर पडतो. आणि तो म्हणजे तो राजा नृग. आणि तो आपली कहाणी
भगवान श्रीकृष्णांना सांगतो. भगवंतांना तर सर्व काही माहिती आहे, पण भगवान कृष्ण इतर लोकांच्या माहितीसाठी त्याला विचारतात की तुझं पतन कसं काय या योनीमध्ये, अधम योनी. पाल म्हणजे अधम योनी आहे, अशुभ. पाल बघितल्यावर तरी लोकांना तिरस्कार वाटतो. तर अशा अधम योनीत कसं काय तुझं पतन झालं? तर तो राजा काय सांगतो, मी असा इक्ष्वाकू कुळातला राजा होतो आणि काय झालं, मी हजारो करोडो लोकांना दान केलं, इतकं पुण्य अर्जित केलं होतं, इतकं पुण्य अर्जित केलं होतं. पण एकदा काय झालं माहिती, एकदा एक ब्राह्मण त्याच्याकडे आला आणि त्या ब्राह्मणांना गायी दान केल्या त्याने, हजारो. आता हजारानंच गायी दान करायचं, हजारानं दान केल्यावर तो ब्राह्मण घेऊन गेला. पण झालं काय माहितीये का, त्यातली एक गाय पुन्हा तो त्या ब्राह्मणाचा कळप सोडून पुन्हा राजाच्या गोठ्यामध्ये आली, राजवाड्यातल्या गोठ्यात. आणि राजाला माहित नाहीये. दुसरा ब्राह्मण आला, राजाने त्याला 1000 गायी दान दिल्या आणि त्याच्याकडे ही गाय गेली. आणि तो पहिला ब्राह्मण जो आहे, तो पहिला ब्राह्मण त्याला माहित होतं, अरे माझी गाय. मग तो येऊन त्या दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणतो, ही गाय माझी आहे. काय म्हणतो, ही गाय माझी आहे. दुसरा ब्राह्मण म्हणतो, नाही नाही, ही तर मला राजानं आता दान दिलेली आहे. काय म्हणतो, राजानं मला आता दान दिलेली आहे, ही माझी झाली आता. पहिला ब्राह्मण म्हणतो की नाही, ही तुझी गाय कशी झाली, ही माझी गाय आहे. राजाला दान देण्याचा ही गाय अधिकार काय? आता राजानं ती गाय मला दान दिली तर ती माझी झाली, आणि माझी गाय राजा तुला कसं काय दान देऊ शकतो? मग तो दुसरा ब्राह्मण म्हणतो की ते काय मला माहिती नाहीये, पण मला राजानं दान दिलेली याचा अर्थ ती माझी झालेली आहे. पहिला ब्राह्मण म्हणतो नाही, माझे गाय का. शेवटी ते भांडण कुठे गेलं, राजापर्यंत गेलं. आणि पहिला ब्राह्मण म्हणतो की राजा, दान दिलेली वस्तू कधी परत घ्यायची नसते, हा शास्त्राचा नियम आहे. जर ती गाय माझी असेल तर ती तू मला दिली पाहिजे. आता राजापुढे इतकं मोठं धर्मसंकट आहे. आता ही एकच गाय दोघाही ब्राह्मणांना दान दिलेली, आता करायचं काय? मग करायचं काय? मग तो याही ब्राह्मणांना दुखावू शकत नाही, त्याही ब्राह्मणाला दुखावू शकत नाही. आणि शेवटी तो पहिला ब्राह्मण आहे, तो शाप देतो राजाला, तू पाल बन. का? तर तू फार मोठा अपराध केलाय, ब्रह्मदोष लागला राजाला, ब्राह्मणाप्रती अपराध झाला. ब्राह्मण सगळ्याच गायी देऊन गेला. तर राजा म्हणतो की नाही, मी दुसऱ्या गायी देतो, त्याच्या बदल्यात आणखी 5000 गायी देतो तुम्हाला. नाही म्हणतो ब्राह्मण, म्हणतो मला 30 गाय पाहिजे. आणि तोही ब्राह्मण म्हणतो, त्या दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणतो की तुला मी 5000 गायी देतो, तू सोडून द्यायला. नाही म्हणतो, मला 30 गाय पाहिजे. किती मोठा अवघड प्रश्न आहे. म्हणून आहे ना, पुण्यकर्म पण करणं लई अवघड आहे या जगात. आता हे पुण्यकर्म करतले ना राजाने, का पाप केलंय? गाय दान केल्यासारखं पुण्य आहे का जगात? तर पुण्यकर्म केल्यामुळे त्याला पालीचं शरीर मिळालं. म्हणजे पुण्यकर्म पण वाईट आहे या जगात, आणि पाप तर वाईटच आहे. सगळ्यात चांगलं कुठलं आहे? चांगलं काय? भगवंताची भक्ती करणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. त्यामुळे फार अभिमान बाळगू नका, मी लय पुण्य केलंय. पुण्य पण घातकच होतं. आता ह्या राजानं काही पाप केलेलं नाहीये, इतकं पुण्य केलेलं आहे, पण चुकून एक गाय दुसऱ्या कळपात गेली. मग ते नृग राजा त्याला पाल बनावं लागलं. आणि मग असं झालं बरं का, हजारो वर्ष तो राजा पाल बनला त्या विहिरीमध्ये. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याचा उद्धार केला. भगवान श्रीकृष्णाने काय केला? त्याचा उद्धार केला. आता तर शास्त्र काय सांगतं, म्हणजे या संपूर्ण कथेतून भागवत काय सांगतं माहितीये का, की तो नृग राजा जो आहे ते म्हणजे आपण आहोत. नृग राजा म्हणजे काय आहे? आपण आहोत. आणि
ते गाय म्हणजे काय माहिती का? आपलं मन आहे. गाय म्हणजे काय? आपलं मन आहे. आणि प्रभूजी सांगत होते की पहिला ब्राह्मण आहे ते म्हणजे भगवान कृष्ण आहे, आणि दुसरा ब्राह्मण आहे ती माया आहे. काय आहे? माया. तर जीव या श्लोकात जसं म्हटलेलं आहे, भौतिक जगात जीव आज संसारे आशिया, जीव जेव्हा या संसारात येतो तेव्हा त्याच्यासोबत काय? त्याला मन पण दिलेलं आहे. दिलेलं आहे की नाही? मन पण आहे. जीव काय करतो? आपलं मन जे मन भगवान श्रीकृष्णांना देतो, पण ते मन काय होतं माहिती का? भगवान कृष्णापासून वापस येतं. आणि जीव काय करतो? ते मन कुणाला देतो? मायेला देतो, म्हणजे दुसऱ्या ब्राह्मणाला देतो. आणि परिणाम काय होतो? त्याचं अधपतन होतं संसारामध्ये, अधम योनीमध्ये, 84 लाख योनीमध्ये त्याचं पतन होतं. कशामुळे होतं? मनामुळे. मन जर भगवान कृष्णांची प्रॉपर्टी आहे, मन आपलं मन नाहीये खरं तर. ते मन कुणाची प्रॉपर्टी आहे? भगवान कृष्णाची प्रॉपर्टी आहे. ही इंद्रिय कुणाची प्रॉपर्टी आहे? भगवान कृष्णाची प्रॉपर्टी आहे. हे शरीर कुणाची प्रॉपर्टी आहे? भगवान कृष्णाची प्रॉपर्टी आहे. म्हणून काया वाचा मनाने कृष्णाची सेवा करायला सांगितलेले. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोति यत् यत् सकलम परस्मै नारायणायेती समर्पित. यत यत जे जे कर्म करतो, कशाने कर्म करतो? काया वाचा मनाने. ते कुणाला अर्पण केलं पाहिजे? भगवंतांना, नारायणांना अर्पण केलं पाहिजे. अन्यथा काय होईल? ते कर्म तुम्हाला कुणासाठी करावं लागेल? मायेसाठी करावं लागेल. दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन कुठला नाही. एक तर कृष्णासाठी किंवा मायेसाठी. मन आपलं आपण कृष्णाला देऊ शकतो किंवा मन आपलं मायेला देऊ शकतो. दुसरा कुठला? आणि मन मायेला दिलं तर काय होतं? ते मन आहे ना, जीवात्म्याला अधम योनीपर्यंत येतोय. किती मोठं शिक्षण भगवान कृष्णाने या लीलेतून दिलेलं आहे. म्हणजे त्या नृगराजाला काय, कशामुळं त्या पालीचा जन्म घ्यावा लागला? हा, त्यानं ती गाय पहिल्या ब्राह्मणाला वापस न करता दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. येते का लक्षात? दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. मग तुम्ही म्हणाल त्याचा दोष काय? त्यानं अजाणतेपणी दिली, अज्ञानातनं दिलं ना. तसं आपण आपलं मन ज्ञान नसल्यामुळं, अज्ञानामुळं मायेला देतो. येते का लक्षात? मायेला सुपूर्द करतो आपलं मन. आपलं मन कुणाला सुपूर्द करणं म्हणजे ना, आपलं स्वातंत्र्य त्याला देणं आहे. त्याचे गुलाम बनतो आपण, त्याच्या तालावरती नाचतो आपण. आपलं स्वातंत्र्य देतो म्हणजे आपलं मन देणं म्हणजे आपलं स्वातंत्र्य त्याला बहाल करण्यासारखं आहे. त्या व्यक्तीला आपण गुलामी पत्करतो त्याची. आलं का लक्षात? म्हणून या विशेषतः सध्याच्या या भयंकर काळामध्ये तरुण पोरं पोरी कुणालाही मन देतात आणि गुलाम बनतात, आयुष्य बर्बाद करतायत पोर. भागवताची शिकवण आहे की तुमचं हृदय हे केवळ कृष्णांना दिलं पाहिजे. अन्यथा ते हृदय जे आहे ना, ते हृदय चिरून टाकतील भौतिकवादी लोक. हे ऍक्च्युअली वाक्य भागवत मधलं. मेटेरियल अटॅचमेंट सिअर्स द हार्ट. 11व्या स्कंदामध्ये सांगितलेले विस्ताराने उद्धव गीतेमध्ये भगवान कृष्ण उद्धवाला शिकवण देतात. भौतिक आसक्ती तुमचं हृदय चिरून टाकेल. कारण भौतिक आसक्ती आहे ना, सुरुवातीला इतकी गोड, इतकी मधुर वाटते, पण ती आसक्ती तलवारीप्रमाणे कार्य करते, तुमचं हृदय कापून टाकते. कारण ज्या वेळेला प्रिय व्यक्ती विश्वासघात करते, प्रिय व्यक्ती आपल्या भावना तोडते, हृदय तोडते, त्यावेळी होणारा शोक आहे, दर्द आहे, कष्ट आहे, त्यातनं तो व्यक्ती आयुष्यातनं उठू शकतो. तो व्यक्ती आत्महत्या करू शकतो, तो व्यक्ती नैराश्यात जाऊ शकतो, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, वेडा होऊ शकतो. माहिती? वेडे झालेले आहेत
प्रेमभंग झालेली लोक वेडे झालेले, दारूच्या आहारी जातात. होत एक नाही समाजामध्ये, पण कुणाला माहित नाही सोल्युशन यास. का तर भक्तांच्या संघामध्ये आल्याशिवाय गोष्टी कळत नाहीयेत. जीवनच्या जीवन बर्बाद व्हायला लागले तरुणांची आणि तरुणींची. तर भगवान श्रीकृष्णांना हृदय दिलं तर तो आपण सगळ्यात सेफ आहोत, सुरक्षित आहोत. अन्यथा जो आपलं हृदय मायेला देतो, स्त्री पुरुष हे या जगात मायेप्रमाणे कार्य करत आहेत. हे स्त्री पुरुषांचं आकर्षण हे सगळ्यात मोठा मोह आहे या जगामध्ये, आणि हा मोहच जीवात्म्याला जकडून ठेवत आहे. या भौतिक जगातल्या जन्म मृत्यूच्या चक्राला कोणती गोष्ट जकडून ठेवत आहे? हा अपोजिट सेक्स अट्रॅक्शन म्हणतात त्याला, विरुद्ध लिंगी आकर्षण. हा सगळ्यात प्रबळ मोह आहे, आणि या मोहामध्ये सर्वजण फसतात. एक उदाहरण दिलेलं आहे की हत्तीला कसं पकडतात माहितीये? हा, खड्डा हा, कसं पकडतात माहितीये? म्हणजे सर्कस मध्ये हे लोक जे असतात ना, त्यांना हत्ती पाहिजे असतो. सर्कशीमध्ये माणसं होतात त्याला, पण तो रानटी असतो ना, तो सहजासहजी थोडीच आहे. मग त्या काय करायचं, मोठा खड्डा खणतात जंगलात जिथं हत्ती आहेत, असा मोठा, आणि त्याला असं गवतांचं आच्छादन करतात. असं वाटतं की ती जमीनच आहे, हत्तीला वाटतं. आणि हत्ती जो असतो ना, लांब कुठं तर एक माणसळलेली हत्तीनी असते, मादी हत्ती. तर ती काय, तिला सोडतात त्या हत्तीजवळ, आणि ती हत्तीनीचा स्पर्श झाला ना, आणि ती हत्तीनीला मग तिला पळवायला लावतात. हत्तीनी पळते तसं हत्ती काय करतो, त्या हत्तीनीच्या मागे वेडा झालेला असतो. कारण त्या हत्तीनीचा संग मिळाला ना, मग त्या हत्तीनीचा संग करण्यासाठी तो हत्ती पण पळत पळत यायला लागतो. आणि त्या हत्तीनीला बरोबर तो शिकारी काय करतो, ते लोक त्या खड्ड्याजवळ आणतात. आणि ती हत्तीनी त्या खड्ड्याच्या पुढे गेली, तो हत्ती आला माग, तो हत्ती बरोबर त्या गवतावर पाय ठेवताना धापकन त्या खड्ड्यात पडतो. आणि मग त्याला 2 दिवस 3 दिवस काही बाहेर काढत नाही, त्याला खायला देत नाही. मग त्याला हळूहळू त्यांच्या ताब्यात त्याला माणसळ होतात. मग त्याला आपल्या पद्धतीने, म्हणजे काय केलं हत्तीने, आपलं स्वातंत्र्य गमावलं. मग तो सर्कशीतच अडकला, आयुष्यभर गुलाम झाला. रिंग मास्टरच्या तालावर त्याला स्टूलवर उभा राहायला लागते, कसरती करावी लागते, आहे की नाही? तसं जीव काय करतो, या संसारात आल्यानंतर आपलं स्वातंत्र्य काय करतो, गमावतो, आणि आपलं हृदय तो मायेला देतो. पुढं काय पहिला, एक बार प्रभू दिखा दिया मोरे. आता हे एक भगवंताचं एक बार दर्शन आपल्या सगळ्यांना झालेलं आहे. कुठं झालेलं माहितीये? गर्भात झालेलं आहे. गर्भामध्ये जीव जेव्हा 6 महिन्यांचा असतो, असं मी सांगितलं की तो बुडबुड आहे वाटाण्याच्या आकाराचा, त्याला किती छिद्र असतात? 9 छिद्र हळूहळू विकसित व्हायला लागतात. प्रत्येक दिवशी विकास होतो गर्भात, प्रत्येक दिवशी तो आकार वाढत वाढत जातो. आणि त्या 9 छिद्रातनं 9 अवयव तयार होतात, डोळे, कान, नाकपुड्या असं. आणि फार 6 महिन्यापर्यंत शुद्ध नसते, पण 6 महिन्यानंतर शुद्ध आहे. आणि 6 महिने झाल्यावरती भगवंताचं दर्शन होतं, विष्णू परमात्म्याचं दर्शन होतं जीवात्म्याला, कारण त्याला यातना खूप होत असतात. आणि भगवान दर्शन दिल्यावर तो जीव भगवंताला अतिशय तळमळीनं प्रार्थना करतो. काय प्रार्थना करत असेल बरं? बाहेर काढा. हा गर्भवास म्हणजे नरकवासच आहे. अतिशय यातना असतात गर्भात, आपल्याला ते आता आठवत नाहीये, पण आपण भोगलेले आहेत. काही काही यातना आहेत ते वर्णन केलेले भागवत मध्ये. तुम्ही काय काय सांगू शकता? एक तर त्याला उलट टांगलेलं आहे, दुसरं अंधार आहे तिथं. काहीच्या गर्भात कशी लाईट सोडलेली आहे, अंधार आहे. हा, माता भगिनी कुठं पिझ्झा खा, भेळ खा, विचार नाही करत, आत बाळ आहे त्याला काय त्रास होईल.
ठेचा खा, माती, त्या सगळ्या त्रास. कारण का, नाळेतून पोषण त्या बालकाला जात असतं आणि आईनं जे खाल्लेले ते पाचक रसात रूपांतरून बाळाला जातं. मग ते स्वाभाविक तेच जातं जे आईनं खाल्लेलं आहे. ते त्रास किती भयानक होतो. आणि वरती त्या गर्भामध्ये पाणी असतं आणि त्याच्यामध्ये किती कृमी कीटक त्याची चावा घेत असतात. त्या नाजूक मांसाचा गोळा असतो तो. गर्भ म्हणजे काय, मांसाचा गोळा. पण त्याला खाजवता येत नाही, खाजवता येत नाही. किती यात नाही. इतका तळमळीनं जीव प्रार्थना करतो भगवंताला, मला यातनं बाहेर काढा. एक बार प्रभु दिखा दिया मोरे, वांचिले ये दीन दासे. त्यावेळेला मी आपल्याला वचन दिलं भगवंता, की जन्म घेतल्यानंतर मी तुमचं भजन करेन. एकदा फक्त, एक बार प्रभू, फक्त एक बार मला बाहेर काढा. एक बार म्हणतो ना, संकटात अडलो म्हणतो आपण, देवा मला फक्त एकदा वाचवा, मी इथून पुढं गलती करणार आणि वाचवल्यावर पुन्हा तीच गलती करतो. मी तुमचं बाहेर आल्यावर भजन करेन. आणि पण हा संसार मायाजाल इतकं प्रबळ आहे की या संसारात आल्यावर पुन्हा मी या मोहामध्ये एवढं जखडून गेलो की मला हे दाखवून देण्यात आलं की हा तुझा मामा, हा तुझा काका, हा तुझा, हे तुझे सगळे नातेवाईक. आणि मग जीव पुन्हा भगवंताला विसरून गेला. पुढं काय म्हणजे बघा, तखेनो भाविनो जन्म पाया करीब भजन तव, जन्म हैल पडी मायाजाल नाही ज्ञान लव. पण जन्म झालं पुन्हा मायाजालात जीव फसतो आणि त्याला ज्ञानच राहत नाही. अरे मनुष्य जन्म आहे, मला भजन करायला पाहिजे, नाही राहत. आदरेर छेले स्वजनेर कोले, हासिया काटानु काल. जनक जननी स्नेह ते भुलिया, संसार लागील भाल. मग आपल्या सगळे संबंधीच्या मांडीवरती हसत खेळत माझं हळूहळू जीवन जायला लागलं. आई वडिलांचा स्नेह आणि मग त्या स्नेहामध्ये सगळे संबंधी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या स्नेहात मला संसारच चांगला वाटायला लागला. आणि संसार किती भारी आहे असं वाटायला. क्रमे दिने दिने बालक होईया, हळूहळू मग मी बालक झालो. शाळेला जायला लागलो, खेळायला लागलो, बागडायला लागलो. आरकीचु दिने ज्ञान उपजील. आणि मग काही वेळ गेल्यानंतर मी शाळेत जायला लागलो, ज्ञान घ्यायला लागलो, पुस्तकांचं अध्ययन करायला लागलो. मग अर्जित विद्या झाल्यानंतर पुढं मी तरुण झालो. तरुण झाल्यानंतर विद्या ग्रहण करण्यासाठी आणि विद्या ग्रहण करून धन अर्जित करण्यासाठी देश विदेशला भ्रमण करायला लागलो. विद्यार गौरवे भ्रमी देशे देशे, धन उपार्जन करी. मग धन कमवायच्या मागे लागलो. स्वजन पालन करी एक मन. मग लग्न झालं, मग स्वजनांचं पालन करण्याच्या मागे लागलो. माझी मुलं, माझी पत्नी, माझे नातेवाईक. भुलिया तोमारे हरी. अशा प्रकारे हरीला पूर्ण विसरून गेलो. हरीला दिलेलं वचन बरबाद मी काय केलो, विसरून गेलो. वार्धक्य एकन भक्ती विनोद. आणि आता वार्धक्य आलेलं आहे. वार्धक्य म्हणजे काय, म्हातारपणा. कांदिया कातर अति. म्हणून शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, माणसाचं आयुष्य कसं जातं पहा. प्रभुपादांनी त्या पुस्तकात पण म्हटलेलं आहे. मी तो प्रश्न टाकला होता, कसं जातंय सांगा बरं. हा, पहिली 20 वर्ष कशात जातात, खेळण्या बागडण्या. कारण ते ज्ञानच नसतं. लहान मुलांना आता काही सांगू शकतो का आपण, नाही. मग पहिली 20 वर्ष खेळण्यामध्ये आणि ज्ञान ग्रहण म्हणजे पुस्तकी ज्ञान, शाळा, कॉलेज, फार्मसी, मेडिकल, इंजिनिअरिंग करण्यातच जातं. पुढची 20 वर्ष गृहस्थ म्हणजे घर गृहस्थी, मग लग्न, मुलं बाळ.
त्याच्या पुढची आणि शेवटची 20 वर्ष, हा शेवटची 20 वर्ष तर काहीच करू शकत नाही माणूस, पूर्ण हातबल झालेला असतो. तर कसं आहे पहा की शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, बालावस्था क्रीडासक्ता, तरुणावस्था तरुणी सक्ता, वृद्धावस्था चिंताग्रस्ता, परिभ्रमणी कोपीन सक्ता. म्हणजे बालावस्थापासून तरुणावस्थेपर्यंत क्रीडासक्ता, क्रीडा करण्यामध्ये माणसाचं आयुष्य निघून जातं. तरुण वयात आल्यामध्ये तरुणी सक्ता, तरुणी मग लग्न मुलं बाळ याच्यात तारुण्य गेलं, प्रौढपणा गेला. आणि वृद्धावस्था चिंताग्रस्ता, वृद्धावा झाल्यावरती मग नुसतं चिंता करीत राहणे, मुलाबाळांची चिंता, नातवंडाची चिंता, घरादाराची चिंता, प्रॉपर्टीची चिंता, नाही का, चिंता करीत राहणे एवढंच. त्यांना कोणी विचारत नाही घरामध्ये, पण हे मात्र सगळ्यांची काळजी करत राहतात. त्यांची काळजी कोण करत नाही. आणि ह्यांना त्यांना रिअलाइज होत नाही, अरे आता आपण अनासक्त व्हायला पाहिजे संसारात, पण तरी पण ते घरामध्ये, कारण आयुष्यभर त्यांनी ज्या गोष्टीमध्ये आसक्त झालेलं आहे त्यातनं ते बाहेर पडू शकत नाही. म्हणून प्रभुपादांनी एक किड्याचं उदाहरण दिले त्या पुस्तकात. कुठला सांगा बरं, काय उदाहरण, एक्सप्लेन करा. किडा सुद्धा ज्या लाळेमध्ये गुंतून बसतो, लाळेतनं काय करतो तो किडा? कोश तयार करतो, माहितीये? रेशीम किडा कोश तयार करतो, त्यातनं काय मिळतं? रेशीम मिळतं. रेशमी साड्या वगैरे हे लोक म्हणते, रेशीम पालन एक व्यवसाय झालेला आहे. तो कोश तयार करतो लाळेतनं, बाकी कुठं रेशीम नाही मिळत तसं, त्याच्याकडे ती कला आहे. मग ते रेशीम कोश तयार केल्यावर तो काय करतो? त्या कोशातच अडकून पडतो आणि मरून जातो. तसं जीव काय करतो? निर्माण करतो नाते संबंधी, आणि त्या कोशात एक कोश तयार करतो. प्रत्येकाचं एक आपलं विश्व आहे. आपलं प्रत्येक व्यक्तीने एक आपलं विश्व तयार केले आपल्या भोवती. माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, माझे परिवार, माझं गाव. त्याला दुसऱ्याच्या विश्वाशी काही देणं घेणं नाही. आणि त्याच्या विश्वामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवण्यात त्याची बुद्धी ते लागलेली आहे. आलं का लक्षात? पण त्या विश्वाच्या बाहेर एक विश्व आहे, आत्म्याचं विश्व आहे, भगवंताचं विश्व आहे, ते त्याला माहीतच नाही. म्हणून तो त्या विश्वातनं त्यानं काय केलं पाहिजे? बाहेर आलं पाहिजे. येते का लक्षात? तर तो वाचेल, ते वाचण्यासाठी हे वाचलं पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे लहानपणी म्हणायचे आम्हाला, वाचाल तर वाचाल. काय म्हणायचे? वाचाल तर, म्हणजे याचा अर्थ काय? ग्रंथ वाचले तर तुम्ही वाचाल, म्हणजे जीवन तुमचं वाचेल. तसं हे प्रभुपादांच्या ग्रंथांप्रती आहे ना ॲक्युरेट आहे. जर तुम्ही प्रभुपादांचे ग्रंथ वाचले तर तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातनं वाचाल. मतितार्थ आहे त्याचा. म्हणून हे वाचलं पाहिजे. तर त्या रेशमी किड्याच्या उदाहरणातनं शिकायचं आहे की आपण या मर्यादित विश्वातनं बाहेर, अरे याच्या बाहेर विश्व आहे, या विश्वामध्येच पूर्ण अडकून जायचं नाही. मरेपर्यंत ते लोक त्यातनं बाहेरच येत नाहीत आणि मरेपर्यंत चिंताग्रस्त राहतात की हे असं कसं होणार, तसं कसं. म्हणून आपलं मन जे आहे वेळीच संसारातनं बाहेर काढलं पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी लावलं पाहिजे. येते का लक्षात? वेळीच लावलं पाहिजे. अन्यथा काय आहे की जीवन फार अल्प आहे, जीवन फार अल्प आहे आणि अनिश्चित आहे. आणि अंत समय येण्यापूर्वी आपलं मन भगवंताच्या चरणी लागलं पाहिजे. अन्यथा काय आहे की मनच आपल्याला 84 लाख योनीमध्ये भ्रमण करून येणार आहे. मन परम कारण मामनंती संसार चक्र परिवर्तित. अवंती ब्राह्मणाचा साक्षात्कार आहे 11व्या स्कंदामध्ये. अवंती ब्राह्मण जो आहे इतका कंजूस होता, इतका कंजूस होता की त्याने आपल्या बायकोला, मुलांना, नातेवाईकांना 1 रुपयाची एक कवडी पण, फुटकी कवडी पण दिली नाही आयुष्यभर. आणि स्वतः पण एन्जॉय केलं नाही. नुसतं तो संग्रह करायचा, संग्रह करायचा. काही काही लोक इतके कंजूस असतात. मला एक गोष्ट आठवते. एक ब्राह्मण आहे, एक ब्राह्मण असतो आणि त्या ब्राह्मणाचा मुलगा असतोय. आणि तो ब्राह्मण जो आहे
तो फार उदार असतो. तो ब्राह्मण फार उदार असतो, धर्मकार्य करतो, दान धर्म देतो आणि लोकांना अन्नदान, पाणी सगळं काही देत असतो. पण त्याचा मुलगा इतका कंजूस असतो, इतका कंजूस की त्याला म्हणा हिंदीमध्ये मक्खी चूस, म्हणजे चहात माशी जरी पडली तर ती पिळून चहा पिणार ते, तेवढा त्याला मक्खी चूस म्हणतात. त्या माशी सोबत चहा वाया जायला नको म्हणून ते पिळून काढणार चहा आणि मग पिणार, म्हणून त्याला मक्खी चूस म्हणतात. असा तो ब्राह्मण होता. तर ते काय झालं की कालाच्या ओघामध्ये त्याचे जे उदार वडील होता तो मरून गेला बिचारा. आणि मग ते हा जो तरुण ब्राह्मण आहे त्याचं लग्न झालं होतं, हा 1 रुपया कोणाला देणार नाही. हा तरुण ब्राह्मण विचार करतो, अरे माझा बाप तर मेला, आता ह्याचा अंतिम संस्कार करावा लागेल ना. हा मनातल्या मनात हा हिशेब करतो, अंत्यसंस्काराला किती खर्च येईल, ते ब्राह्मणाला दानदक्षिणा द्यावी लागेल. हा कसं करणार ना, स्वतःचाच बाप मेला म्हणल्या. मग तिथं अंत्यसंस्काराचं साहित्य खरेदी करावं लागेल. पण त्याला इच्छाच होत नाहीये, हे सगळं खर्च करायची इच्छाच होत नाहीये. हा काय शेवटी निर्णयाप्रत येतो माहितीये का, मी एक काम करतो, याचा मृतदेह माझ्या खांद्यावर घेतो आणि नदीत सोडून देतो बेस्ट, म्हणजे काही खर्च करण्याची गरज पडणार नाही. आणि खरोखर तो मृतदेह घेऊन चालायला लागतो, नदीत विसर्जन करून टाकतो, अंत्यसंस्काराची भानगडच नको. मग काय होतं की भगवान विष्णूंना दया येते त्याच्या बापाची. भगवान विष्णू एका ब्राह्मणाचं रूप घेऊन येतात आणि त्या तरुण ब्राह्मणाला म्हणतात की अरे तू असं करू नको, तुझ्या बापानं इतका धर्मकार्य केलेलं आहे, त्याचे संस्कार व्हायला पाहिजे, त्याच्या आत्म्याला मोक्ष कसा मिळेल. तू जर अंतिम संस्कार नाही केले, त्याचं पिंडदान नाही केलं, मोक्ष कसा मिळेल. तू असं करू नको, नदीत टाकून देऊ नको. तुला खर्च करायची भीती वाटते ना, मी करतो, मी ब्राह्मण आहे, मी काय करतो याचं सगळं अंतिम संस्कार पिंडदान सगळं करतो, तू काय कर, फक्त मला 101 रुपये दान दे, दक्षिणा म्हणून काय कर, 101 रुपये. त्याला 101 रुपये म्हणजे इतकं असं वाटतं की 1,00,000 मागतोय हा ब्राह्मण. नाही 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 101 रुपये नाही नाही नाही, मी एवढे नाही देऊ शकत. मग किती, 80 रुपये दे. ठीक आहे. नाही 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 80 पण खूप झाले. 51 रुपये तर नाही 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 नाही, 21 रुपये नाही, 11 रुपये तरी दे. भगवान विष्णू म्हणतात 11 रुपये दे. नाही 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 11 पण माझ्यासाठी खूप नाही, तेवढे पण नाही देऊ शकत. मग किती, एक काम कर म्हणले, फक्त ब्राह्मणाला नाम मात्र म्हणून द्यायचं म्हणून 1.25 रुपया दे. किती, 1.25 रुपये. आता तो ब्राह्मण इतका कंजूस असतो, त्याला 1.25 रुपये पण द्यायची इच्छा नसते. पण आता त्याला स्वतःची लाज वाटायला लागते की लोक काय म्हणतील, 1.25 रुपये पण द्यायला तयार नाही. म्हणून नाईलाजाने म्हणतो ठीक आहे, करा मग बघूया आपण 1.25 रुपये देऊ असं म्हणतो. मग भगवंत त्याचं सगळं अंतिम संस्कार करतात, पिंडदान करतात आणि झाल्यावर मग हा ब्राह्मण खुश होतो आणि ब्राह्मण जायला लागतो. तेव्हा भगवंत काय म्हणतात, अरे माझी दक्षिणा 1.25 रुपया. मग त्या ब्राह्मणाला इच्छा तर नसते द्यायची, तो म्हणता की एक काम करा, उद्या सकाळी माझ्या घरी या आणि तुमची दक्षिणा घेऊन जावा. मग तो घरी जातो आणि याला रात्रभर झोप येत नाही. आज सकाळी हा ब्राह्मण आला तर 1.25 रुपये कसा द्यायचा. मग भगवंत येतात दुसऱ्या दिवशी सकाळी आणि दरवाजावरती थाप मारतात. त्या ब्राह्मणाला लगेच कळतं ते ब्राह्मण आलेलं आहे आणि त्याला दक्षिणा दिली पाहिजे 1.25 रुपये. तेव्हा ब्राह्मण आपल्या बायकोला म्हणतो, काय म्हणतो, मी आता मेल्याचं सोंग घेतो, मी मरतो. आणि तू काय सांग त्या ब्राह्मणाला, अहो माझे पतिदेव गेले आणि आता तुम्हाला कुठला 1.25 रुपये द्यायचा. असं तो मेल्याचं सोंग करतो आणि दरवाजा उघडते त्याची बायको
आणि ती पण आपलं असं केस बेस पसरवते, रडते, रडण्याचं नाटक करते. आणि ब्राह्मण म्हणतो की तुमच्या वडिलांचं काल अंतिम संस्कार केला, मला त्याचा ₹1.25 दक्षिणा न्यायसाठी आलोय. अहो कसलं दक्षिणा, आमचा हा पतीच गेला आता. भगवंतांना समजतं की अल्लाबाई करतोय. भगवंत म्हणतात की ठीक आहे, तुला मी धडा शिकवतो. भगवंताच्या ब्राह्मणाच्या रूपात आले ते भगवंत त्याला त्याच्या पत्नीला म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाहीये, तर जातात मी तर निघून जातो, काही नको मला ₹1.25, पण जाता जाता ह्याचे पण अंतिम संस्कार करतो मी. म्हणतात भगवंत म्हणतात की याला माझ्या खांद्यावर घेतो आणि याचाही फुकटात अंतिम संस्कार करतो. आणि ते आणि खरोखर खांद्यावर उचलून त्याला स्मशानभूमीत नेतात. स्मशानभूमीत नेल्यावरती हा तोपर्यंत निश्चितच नाटकच करत आहे. आणि चिता रचतात, त्याच्या चितेवर ठेवतात आणि सगळी विधी करून भगवंत त्याला असा अग्नी देणार. तोपर्यंत तो ब्राह्मण टुनकन उडी मारून बाहेर येतो. आणि तो बाहेर आल्यावरती मग भगवंत इतके जोर जोर हसायला लागतात. भगवंतांना इतकं भगवंत त्यांचं मूळ रूप प्रकट करतात, चतुर्भुज रूप. आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात की तुझ्या या विचित्र वागण्यामुळे मला इतका आनंद झाला, मला इतका हसू आलेला आहे, तर तू मला इतकं हसवलेस त्याबद्दल मी तुझ्या खुश आहे, तुला मी पाहिजे ते वरदान द्यायला तयार आहे, तू माग म्हणले वरदान. तर तो तरुण ब्राह्मण जो आहे तो पाहतो भगवंतांना आणि तो भगवंतांना म्हणतो तुम्ही खरंच द्याल का वरदान? हा मी खरं देईन. नाही खरंच द्याल का वरदान? हा मी खरंच देईन वरदान, तू माग. तर त्यानं काय मागावं वरदान? तो ₹1.25 मागू नका. म्हणजे जीव इतका कंजूस आहे, भगवान विष्णू प्रकट होऊन त्याला म्हणतायत की तू पाहिजे ते माग. त्याला इंद्रपद म्हटले असतं, भगवंताने इंद्रपद दिलं असतं. पण तो व्यक्ती काय म्हणतो, ₹1.25 मागू नका. म्हणजे इतकं जीव कंजूस असतात काही काही. कशावर मी सांगत होतोय? प्रल्हाद महाराजांच्या शिकवणीवरनं. बरोबर आहे ना, की जीवात्मा प्रल्हाद महाराजांची शिकवण जी रेशीम किड्याच्या रूपामध्ये आहे, की जीव जो आहे इतका फसलेल्या मोहामध्ये की तो भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला तयार नाही, तो जाणायला तयार नाही की अरे हे सर्व भगवंतांनी दिलेले आहे. आणि हा देहच मुळात भगवंतांनी दिलेले आहे, इंद्रिय भगवंताचे, आपलं मन भगवंताचं आहे. आणि भगवंताची प्रॉपर्टी जर भगवंतांना नाही दिली तर ती प्रॉपर्टी माया बनून आपला गळफास बनते, आपल्याला ती गळफास बनते. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, की आपलं मन जे ते भगवंतांना दिलं पाहिजे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णांनी सतत आपलं मनाने चिंतन करण्याचा सल्ला दिलेला आहे. मन मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु, सदैव माझं चिंतन कर, मनाने चिंतन कर. भगवान कृष्ण म्हणतात मन परम कारण मामनंती संसार चक्र परिवर्तित. जर मन भगवंताच्या चरणी युक्त नाही केलं तर मन आपल्याला संसार सगळे 84 लाख योनीमध्ये फिरवून आणणार. कारण का मन जर आसक्त झालं इतर कोणत्याही गोष्टीमध्ये, म्हणजे इतर जीवात्म्यामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, दुकानामध्ये, धनामध्ये, जमिनीमध्ये, कशातही मन अडकू शकतं शेवटच्या क्षणी. आणि जर मन भगवंतावरती आसक्त नसेल तर तो व्यक्ती पुन्हा जन्म घेतो, कारण तोपर्यंत त्याची सुटका होत नाहीये. म्हणून आयुष्यभर भजन, कीर्तन, नामस्मरण, भगवंताची सेवा, सत्संग, ग्रंथ अध्ययन, नवविधा भक्ती का करायची? मनाला भगवंताच्या स्मरणाची सवय लावण्यासाठी, भगवंताच्या चिंतनाची सवय लावण्यासाठी. कारण का मन जे इतकं चंचल आहे, इतकं वेगवान आहे, आपण हरे असं म्हणेपर्यंत, कृष्ण म्हणेपर्यंत ते कुठे गेलेलं असतं. हरे म्हटलं की हरे म्हणेपर्यंत ठीक आहे, पण शेवटचं हरे म्हणेपर्यंत ते कुठे गेलेलं असतं, आहे ना.
म्हणून पहा 108 मंत्र म्हणताना पण एक मंत्र तरी आपलं मन राहतं का एका मंत्रावर तरी? तुम्ही ऑब्झर्व करत राहा, निरीक्षण करत राहा. कारण हे जप जो आहे ना, हा जप जो फक्त असा एक करायचा आहे कर्मकांड म्हणून नाहीये. हा जप आहे ना हृदयापासून करायचा सांगितलेला आहे. आणि ह्या जपामध्ये आपली भावना अशी असली पाहिजे. काय भावना असली पाहिजे जपामध्ये? आपली भावना काय? भावना नसेल तर तो जप कसा आहे माहिती का? ते जप असा निरस आहे. भावना पाहिजे जपामध्ये. जपामध्ये काय भावना पाहिजे कोण सांगेल? प्रेममयी सेवा मागतो आपण, ती पण आहे. आणि दुसरं महत्वाचं काय माहिती का? जपामध्ये भावना ही पाहिजे की भगवंता माझ्या हृदयाचे तुम्ही आश्रय आहात. जपामध्ये भावना काय पाहिजे? मी कृष्णाच्या चरणाचा आश्रय घेत आहे, मी कृष्णाच्या नामाचा आश्रय घेत आहे. आश्रय कधी घेतो माणूस कोण सांगेल? हा, म्हणजे असहाय्य अवस्थेत. जीव गर्भात असताना का भगवंताला पुकारतो? असहाय्य अवस्थेत आहे, त्या हातात काहीच नाही करू शकत, इतकी दारुण अवस्था आहे. म्हणून अशी असहाय्य अवस्था जपामध्ये पाहिजे आपल्याला. तर तुम्ही कृष्णांना खऱ्या अर्थाने पुकाराल आणि आश्रय घ्याल कृष्णांचा. जोपर्यंत तुम्ही माझं सर्व काही ठीक चालू आहे अशा भावनेत आहात तोपर्यंत तुम्ही कृष्णांचा आश्रय घेऊ शकत. जपामध्ये भावना कशाची पाहिजे? आश्रय घेण्याची. कृष्ण एकमात्र माझे आश्रय आहे आणि माझा आश्रय माझे आई वडील बायको मुलं संसार नातेवाईक मित्र कोणी माझे आश्रय नाही. केवळ कृष्ण एकमात्र माझे आश्रय आहे. आतापासनं ही भावना ठेवून जप केला तर मृत्यू समयी पण आपली भावना आश्रय घेण्याची राहील. आता या प्रसंगी मला कोणी आश्रय नाहीये आणि खरोखर कोणी आश्रय नसतील तेव्हा, कारण आयुष्यभर त्यांचा आश्रयच तुम्ही घेतला नाही, तर मृत्यू समयी तुमचा आश्रय कृष्णच राहतील. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मरते समयी माझा आश्रय घेतो तो माझ्या धामाची प्राप्ती करतो, यात संशय नाही. मृत्यू समयी भगवंताच्या वरती आपलं मन आश्रित असलं पाहिजे. मद आश्रय भगवान कृष्णाने गीतेत हा शब्द खूप वेळा वापरलेला आहे. मद आश्रय, तू माझा आश्रय घे. प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक स्टेजवर आयुष्याच्या प्रत्येक लाईफच्या प्रत्येक स्टेजवर तू माझा आश्रय घे. प्रत्येक कर्मामध्ये माझा आश्रय घे. तू असं कधी समजू नको मी सगळं काही करत आहे, नाही, तू असं समज मी कृष्णांच्या आश्रयाने सर्व गोष्टी करत आहे. म्हणून आपण स्वतःला करता नाही समजलं पाहिजे. सर्व काही करायचंय कृष्णासाठी, पण करता मी नाहीये, कृष्ण माझ्याकडून करवून घेत आहे. काय करत आहे? कृष्ण माझ्याकडनं करून घेत आहे. मी एका कठपुतळीप्रमाणे, कठपुतळीला जसं तो कठपुतळी बघितले ना, ते राजस्थानी बाहुल्या आणि त्याला दोरे बांधलेले असतात, ते दिसत नाही हात वरनं, फक्त बाहुल्या दिसतात. हात वर करतात, पाय वर करतात, पण ते कसं वर करतात? ते भगवंत वरती माणूस बसलेला असतो, तसं भगवंत वरनं सगळ्या जीवात्म्यांना कंट्रोल करत आहे. जीव समजतोय भ्रमात आहे, मोहात आहे की मी कंट्रोलर आहे, मी नियंत्रक आहे, मी माझ्या शेतातनं 10 एकर मधनं 200 टन ऊस काढू शकतो. तो भ्रमात आहे. आता भगवंतानी जर अतिवृष्टी केली किंवा पाऊसच नाही केला तर तो कशाचं 2 टन पण नाही काढला. आले का लक्षात? म्हणून जीवाने प्रत्येक कर्मामध्ये कृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून आश्रय घेणे ही आपली भावना जपामध्ये पाहिजे, सेवा करताना पाहिजे. भगवंताचे कुठलंही भगवंतासाठी कर्म करताना भावना काय पाहिजे? मी भगवंताचा आश्रय घेत आहे, आपण आश्रित आहोत. म्हणून भक्तिविनोद ठाकूरांचे भजन ऐकलं. अजून एक दुसरं भजन आहे फार सुंदर, माझ्या आवडीचं ते भजन आहे. सर्वस्व तोमार चरणे संपिया पडेची तोमार घरे. तुम्हाला समजेल याचा अर्थ, बंगाली असलं तरी मराठीशी मिळतं जुळत आहे. काय म्हणतात पहा, सर्वस्व तोमार चरणे संपिया पडेची तोमार घरे. सर्वस्व
तुमच्या चरणी सोपून तुमच्या घरात आता मी पडून राहील. तुम्ही तो ठाकूर तो मार कुकुर बोलिया जान हो मोरे. ते म्हणतायत की तुम्ही तो ठाकूर, ठाकूर म्हणजे स्वामी, मालक, तुम्ही माझे मालक आहात. तुम्ही तो ठाकूर तो मार कुकुर. कुकुर म्हणजे काय माहिती? कुकुर म्हणजे कुत्रा. तर भक्तिविनोद ठाकूर ज्यांनी भजन लिहिले, महान संत आहे, ते म्हणतायत दास पण नाही म्हणत, ते भगवंतांचा स्वतःला कुत्रा समजतायत. आणि ही भावना पाहिजे आपल्याला. दास पण माणूस असू शकतो, पण ते त्याहून खालच्या लेवलला नाही, मी भगवंताचा कुत्रा आहे आणि भगवंत जेव्हा बोलवतील तेव्हा मी जाईन, भगवंत जेव्हा मला खायला भाकर टाकतील तेव्हा मी खाईन, असा इतका त्यांचा नम्र भाव आहे. आणि हा भाव यायला पाहिजे. त्याला दास्यत्वाचा भाव म्हणतात. कशाचा भाव म्हणतात? मी दास आहे कृष्णांचा, मी दास आहे कृष्णांचा. इतका दास आहे की एखादं कुत्र जसं एखाद्या मालकाची निष्ठेनं इमानदारीने सेवा करतं, तसा भाव जीवात्म्याचा कृष्णाप्रती पाहिजे. कृष्ण माझं पालन पोषण करत आहेत, कृष्ण माझे आश्रय आहेत, कृष्णाने माझ्या गळ्यामध्ये साखळी बांधलेली आहे. आणि ही भावना असेल तर या मायारूपी संसारामध्ये आपण सगळ्यात सुरक्षित आहोत. आता हे लोकांना वाटेल हा काय प्रकार आहे, हा काय प्रकार आहे, लोकांना वाटेल, बाईच्या लोकांना असं वाटेल की कशाला एवढी भगवंताचं कुत्रा बनवून घ्यायचं, कशाला एवढं कुत्रा बनवून घ्यायचं, गरज काय आहे, काय गरज आहे सांगा बरं, कोण सांगेल? भगवंताचा कुत्रा नाही झालो, हा कुणाचा ना कुणाचा कुत्रा व्हावंच लागेल. पण ती इतकी दर्दनाक अवस्था असेल तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. भगवंत जे आहेत ना ते आपल्या जीवात्म्याला, आपण भगवंतांचा कुत्रा समजायचंय, पण भगवंत कधी आपल्याला कुत्रा नाही करत. भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतायत. एक ड्रायव्हर, विचार करा, एक 10-20 हजार पगार ठेवून एक कोणता पण सामान्य माणूस पण कोणाला ड्रायव्हरला पगार ठेवतो. अख्ख्या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये एवढे मोठे कौरव सेनानी आहेत, पण कृष्णाने ड्रायव्हरची सेवा केलेली आहे अर्जुनाची. विचार करा. भगवान कृष्ण, नंद महाराज जेव्हा बाहेर जायचे तेव्हा भगवान कृष्ण नंद महाराजांच्या पादुका डोक्यावरती घेऊन यायचे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि हे त्यांचे दास आहेत. नंद महाराज, यशोदामाई, अर्जुन, सुदामा ब्राह्मणाला भगवान कृष्णाने आपल्या राजसिंहासनावर बसवलं आणि चरणाचा अभिषेक केला. भगवान श्रीकृष्णांच्या नजरेत त्यांचा भक्त इतका महान आहे की कृष्ण आपल्या भक्तांची सेवा करू इच्छितात. म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, अशा स्वामीचं दास व्हा की जो तुमच्या भावना, तुमचं हृदय इतक्या सर्वोच्च प्रेमाने भरून टाकेल, दास्य भावाने, वात्सल्य भावाने, साख्य भावाने, माधुर्य भावाने. आणि जर तुम्ही तुमचं हृदय या जगातल्या माणसांना दिलं, समर्पित केलं, त्याला आयुष्य दिलं, खर्ची घातलं, त्याची सेवा केली, रात्रंदिवस त्याची तळमळ केली, काळजी केली, जपलं, त्याच्या भावना जपल्या, तो व्यक्ती काय करणार? तुमच्या हृदयाला चिरून टाकणार. भागवताचं वाक्य आहे, मटेरियल अटॅचमेंट सिअर्स द हार्ट. भौतिक आसक्ती शेवटी तुमचं हृदय कापून टाकणार. रियालिटी आहे. असं एकही मी वाक्य बोललेलो नाही की जे असत्य आहे आणि शास्त्राच्या बाहेर आहे. ही रियालिटी आहे, वास्तविकता आहे. भागवत आणि भगवद्गीताना प्रॅक्टिकल नॉलेज देतं, जीवन कसं जगावं, कुठं आपलं हृदय द्यावं, कुठं देऊ नये, कुठं अडकावं, कुठं अडकू नये. जर भगवंताच्या पाशी तुम्ही आला नाही, भगवंताला आपलं हृदय दिलं नाही, भगवंताची कदर केली नाही, बाहेरचे लोक कदरच करत नाही ना भगवंताची. भगवंतांनी त्यांना काही नाही दिले, सूर्यप्रकाश दिले, हवा दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे, जगण्यासाठी सर्व सुविधा दिलेली आहेत, पण ते कदर नाही करत भगवंताची.
करतायत कदर? नाही कदर करत. गीतेत सांगितलेलं या सर्व गोष्टी भगवंतांना अर्पण केल्या पाहिजेत. कोण अर्पण करतंय? नाही. आपापल्या विश्वामध्ये एन्जॉय करण्यात रममान आहेत लोक. पण तो मायेचा फुगा आहे, तो मृत्यू समय, मग मृत्यूच्या आधी पण आदिव्याधी येतात, म्हातारपण येतं, पदोपदी प्रकृती त्याला जाणीव करून देते. बघ तू ज्या लोकांचा आश्रय घेतलेला आहे त्या लोकांनी तुझी काय अवस्था केली. प्रकृती जाणीव करून देते. पण तरी पण हे लोक जे आहेत ना ते खोट्या आशेवर जगत आहेत. नाही सुधरेल माझा मुलगा, माझी मुलगी सुधरेल. आणि त्यांनी तुला वृद्धाश्रमात नेऊन टाकले तरी पण त्यांना आशा असते माझा मुलगा येईल. म्हणजे काय आहे थोडक्यात, तर या जगात असं नाही की आपण संसार सोडला पाहिजे किंवा असं नाहीये, पण संसार हा फक्त कर्तव्य म्हणून केला पाहिजे. आपलं हृदय मन त्यामध्ये टाकलं नाही पाहिजे. येते का लक्षात? आपलं हृदय भगवंतानं दिलं पाहिजे. संसार आपले कर्तव्य आहे, करायचं आहे. एक 8 तास काम करायचं, पैसा कमाय, बस. त्याच्यापेक्षा जास्त त्यामध्ये आपलं ध्यान, आपलं मन गुंतवायचं नाहीये. कारण का? तर जितकं तुम्ही त्यात हृदय, तुमचं प्रेम, तुमचा स्नेह त्यात खर्च कराल, त्यामध्ये अर्पण कराल, तेवढं ते तुमचा गल्याचा है ना, गले का फास बन जाएगा, हिंदीमध्ये म्हणतात. भौतिक आसक्ती गले का फास बन जाती, बंधन बन जातं, ते बंधन पडतं. ते हे स्नेह बंधन आहे ना, ते खतरनाक आहे स्नेह बंधन. म्हणून स्नेह संसारात जसं आपलं वय वाढेल तसं कमी कमी केला पाहिजे. आपली कर्तव्य झाली ना बस. आता स्नेह आपला भगवंतावर वाढवला पाहिजे, भगवंतावर आसक्ती वाढवली पाहिजे, भगवंतावर प्रेम वाढवलं पाहिजे. कारण कृष्ण हे काही जरी दिसत नसले तरी ते आपल्याबरोबर आदान प्रदान करत आहेत, आपल्या हृदयात आहेत, ते आपल्या भावना जाणतायत, आपले विचार जाणतायत. आपण स्वतःला जितकं जाणत नाही तेवढे भगवंत आपल्याला जाणतायत. मागच्या 10 जन्मात 50 जन्मात मी काय कर्म केले ते भगवंताला माहिती आहे. आणि ते कर्म भगवान नष्ट करू शकतात, इतकं भगवंत आपल्यावर प्रेम करतायत. पण आपण आपल्या विश्वामध्ये इतकं रममान आहोत की भगवंत किती प्रेम करतायत ते आपल्याला माहीत नाहीये. म्हणून साधू संघात येऊन भगवंतांना जाणून घेतलं पाहिजे, सतत श्रवण केलं पाहिजे, जेणेकरून आपलं मन कृष्णाचं चिंतन करत राहील. भगवान श्रीकृष्णांच्या सेवा कशी करता येईल, भगवंतावरती आसक्ती कशी वाढवता येईल, भगवंताचा स्नेह कसा वाढवता येईल, तर ते मृत्यूसमयी आपली भावना ती राहील. मृत्यूसमयी आपलं मन भगवंताचा आश्रय घेईल. अन्यथा आता जो जिवंतपणी जो आश्रय आहे ना तोच मृत्यूसमयी राहणार आहे, लक्षात ठेवा. जिवंतपणी तुमचा आश्रय जर धन दौलत प्रॉपर्टी नातेवाईक ह्यात असेल, मृत्यूसमयी आपल्याला तोच आश्रय राहणार, पण तो आश्रय कामी येणार नाही. का कोणी वाचवणार आहे मृत्यूच्या ह्याच्यात? नाही येणार. भगवंत म्हणतात की मी माझ्या भक्ताला महान भयापासून रक्षण करतो. स्वल्पम अपियस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अल्पशी जरी कोणी सेवा केली माझी तरी महान भयापासून रक्षण करतो. म्हणजे पूर्ण काया वाचा मनाने भगवंताचा आश्रय घेतलेला आहे. भगवंताला वाऱ्यावर सोडतील? नाही, असं कदापि शक्य नाही. म्हणून या जगात स्वामी असावा तर कोणासारखा? कृष्णासारखा. कारण कृष्णांना स्वामी बनवून त्यांचा दास होण्यातच खरं आपलं हित आहे, आपला फायदा आहे. अन्यथा कोणाचं ना अशा ऐऱ्या गैऱ्या आलतू फालतू माणसांची सेवा करत त्यांचं दास बनून राहावं लागेल, आलतू फालतू लोकांचं दास बनून राहावं लागेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की, श्रील प्रभुपाद की.